नमस्कार मैत्रिणींनो, रेवतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण छोले भाजी बनवणार आहोत। सोपी आणि झटपट बनून तयार होणारी छोले भाजी। तर चला, आपण इथं मी रात्री भिजू घातलेले छोले घेतलेले, कुकरला 2 ते 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे। छोले हे रात्रीच भिजू घालून द्यायचे। तर याच्यात आपण पोटली तयार करणार आहे। त्याच्यात 2 तमालपत्र, 2 दालचिनीचे तुकडे घ्यायचे, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिऱ्या, 2 वेलदोडे घ्यायचे। अशी पोटली तयार करून घ्यायची आपल्याला। ती कुकरमध्ये टाकायची, छोले टाकून द्यायचे। 2 कांदे घ्यायचे, ते कट करून घ्यायचे असे मोठे मोठे, ते पाण्यात टाकायचे। 2 टोमॅटो घ्यायचे, ते पण कट करून घ्यायचे मध्ये। आपण जसे वांगे कट करतो ना, भरली वांगे करतो तसे ते टोमॅटो कट करून घ्यायचे, ते पाण्यात टाकायचे। चवीपुरतं मीठ घालायचं। कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आपले छोले शिजे तोपर्यंत। आता आपल्याला कुकर गार झाला की खाली उतरवायचं आहे। जे आपले कांदे टोमॅटो टाकलेले होते ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचे। ती पोटली काढून साईडला ठेवायची आहे। तर ही भाजी खूप सोपी आणि कमी वेळात तयार होऊन रेडी राहते। तर इथं आपले छान छोले पण तयार झालेले, छान शिजून गेलेले। तर आपण मिक्सरच्या भांड्यात लसूण घातलं, कोथिंबीर घातली, खोबरे याचे काप करून ते भाजून घेतले, थोडे परतून घेतलेले, ते पण टाकले। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यात ग्रेव्ही करून घ्यायची। आता कढईत आपल्याला 2 पळी तेल घालून थोडी मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, हिंग टाकायचा, ते छान परतून घ्यायचं। 1 कांदा घ्यायचं, बारीक कट करून घ्यायचं, त्याला टाकायचं, छान परतून घ्यायचा। त्याच्यात 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट घालायचं आहे, ते पण छान परतून घ्यायचं। आपण ते मिक्सरला जी ग्रेव्ही काढलेली, मसाला काढला आहे तो टाकायचा, तो छान परतून घ्यायचा। तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे, जेणेकरून कच्चा लागू नये। त्याच्यात थोडंसं पाणी घालायचं, परत परतून घ्यायचं। हे पण छान आपल्या मसाल्याला तेल सुटलं आहे। इथं 2 चम्मच मी काळा मसाला घातला आहे, अर्धा चम्मच हळद घातली, 2 ते 3 चम्मच मी छोले मसाला घातलेला आहे। छान परतून घ्यायचा मसाला। हे पण छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। छान परतून झाल्यावर हे थोडं पाणी घालायचं आहे। छान परतून झाल्यावर छोले टाकायचे आपल्याला। छोले टाकून परतून घेऊ परत। हे पहा, एकदम छान झाली। तुम्हाला अशीच हवी असेल तर अशीच ठेवू शकता तुम्ही। तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर आपण जे छोले शिजवताना जे पाणी उरलेलं होतं ते साईडला काढलेलं आहे, तर ते पाणी तुम्ही याच्यात ॲड करू शकता। तर मी इथं थोडंसं ते पाणी ॲड केलेलं आहे। तर थोडीशी पातळ केलेली मी, एकदम घट्टही नाही पातळही नाही। तुम्हाला एकदम घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी न टाकता तशीच देऊ शकता। थोडंसं चवीपुरते मीठ घातलं आहे, झाकण ठेवू आपण, थोडेसे त्याला शिजू देऊ। आपली छोले भाजी तयार झालेली आहे। आता इथं त्याचसोबत मी डाळ भात देखील बनवणार आहे आज। तर इथं मी कुकरला 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं आहे, 1 चम्मच साजूक तूप घातलं आहे, थोडंसं हिंग, अर्धा चम्मच हळद, डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकली आपण तिथं, कुकर लावला, शिट्ट्या करून घेऊ आपण। आता कुकर गार झाल्यावर खाली उतरवायचं। छान आपली डाळ शिजलेली आहे। तर आता फोडणीची तयारी करून घेऊ। साधं आणि सिंपल डाळ भात आहे आपलं। पटकन स्वयंपाक, म्हणजे कमी वेळात लवकर तयार होणारा स्वयंपाक आहे। तर तेलात आपण मोहरी टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे, कढीपत्ता, 2 ते 3 हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे, 1 टोमॅटो घेतला आहे, तो बारीक कट करून तो पण घातलेला आहे, छान परतून घेतलेलं आहे। आता थोडीशी हळद घालून थोड्या वेळ अजून परतून घेऊ। मग आपल्याला शिजलेली डाळ घालायची। हे बघ, थोडी हळद घातली, आता डाळ शिजलेली ती टाकून द्यायची। झालं आपलं डाळ। थोडं चवीपुरते मीठ घालायचे, थोडंसं पाणी घातलं, चवीपुरते मीठ घातले की झाली आपली डाळ तयार। आता आपण भात लावून घेऊ मैत्रिणींनो। इथं भात लावायला मी परत कुकर लावला, 3 ग्लास पाणी घातलं आहे मी, त्याच्यात थोडंसं चवीपुरते मीठ, 1 चम्मच
साजूक तूप घातलेलं आहे. इथं 3 वाटे मी तांदूळ घेतलेला आहे. बासमती तांदूळ आहे हा. तुम्ही कोणताही घेऊ शकता. तुम्ही डेली जो यूज करत असाल, जो भाताला जो नेहमी वापरता तो तांदूळ घेऊ शकता. आपण भात लावून घेतलेला. आपला भात पण रेडी आहे. आपली छोले भाजी पण, डाळ पण रेडी आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊ छान. तर झालं आजचा आमचा मेनू. तर आपण आता इथं ताट तयार करून घेऊ. आता जेवायला बसू. तुम्ही पण या जेवायला. इथं आता भात घेतला आहे, डाळ घेतली आहे, परत आपले छोले छान. आपली छोलेची भाजी एकदम छान झालेली आहे. तर ती घेऊ. मस्त पापड, मीठ, कांदा, टोमॅटो, पोळी, छान आपलं ताट पण छान सजलं आहे. या वरून मस्त तूप टाकलेलं आहे. तर आजची माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.